श्रोतेहो नमस्कार. आजच्या भागात आपण मागच्या भागापासून जे होतं ते कंटिन्यू करू. अ, सरांनी आपल्याला 4 वेशी आणि हे ते सगळं सांगितलं. तो कोट पुण्याचा झालेला विस्तार. सर मला एक प्रश्न असा पडला आहे, की तुम्ही या 4 वेशींबद्दल सांगितलं. पण ह्याच्यात काही थोडाफार तरी मागमूस म्हणा किंवा हे म्हणा अजूनही कुठे काही सापडतो किंवा आहे? आता खरं काय झालंय, की या वेशी म्हणजे जरी तटबंदी पडली तरी वेशी होत्या. तर त्या वेशी 1830-35 पर्यंत होत्या. होत्या. हां. आणि त्यानंतर इंग्रजांनी रस्ता रुंदी किंवा मोठे करायचे, काय उपयोग नाही त्याचा म्हणून त्या पाडून टाकल्या. म्हणजे आज जर त्या असत्या तर ते खूप मोठा ऐतिहासिक ठेवा झाले असत्या हं, पुण्याचा. हं. पण मग त्या कुठे होते कसं ओळखायचं? म्हणजे मी जर आत्ता सांगितलं ही वेस इथे होती, ही हं, वेस हं, तिथे हं. होती. त्याची मुख्य खूण अशी होती की प्रत्येक वेशीच्या शेजारी मारुतीचं एक देऊळ असायचं. त्याचा एक खूप सिग्निफिकन्स आहे ना मारुतीच्या मारुतीचं. देवळाचा सिग्निफिकन्स आहे ते गाव वस्ती कशी वाढली तेही कळतं हां, आपल्याला. हां. म्हणजे 1811 साली पुण्यात 76 मारुतीची देवळं होती. ती का होती तर ती त्याचं रेफरन्स असे लागतात सगळे. बरोबर. आणि आपण शोधत गेलो तर सापडत जातं. असं प्रत्येक वेशीत एक म्हसोबा असायचा कोनाड्यात हं, हं. आणि मारुतीचं एक देऊळ असायचं. वेशीच्या बाहेर असायचं किंवा आत असायचं किंवा वेशीला लागून असायचं. हं. आता एक पुण्याचा नकाशा आहे, इतिहास संशोधक मंडळात आहे 1872 सालचा. अर्थात त्यात काही हे दाखवलेलं नाही आहे. वेशी नाही आहेत कारण त्यावेळी नव्हत्या. हं. पण एक असं जर तत्त्व आपण स्वीकारलं, की कुठलेही रस्ते फारसे बदलत नाहीत. म्हणजे रस्ता मोठा केला किंवा एखादा रस्ता नव्याने केला, हं. हे आपण मान्य करू शकतो. पण या टोकापासून या टोकापर्यंत रस्ताच बंद करून टाकला बरोबर. आणि असं तिथे झालं. घरं झाली. हं. असं क्वचित, फार क्वचित कधीतरी हजारातली एखादी पॉसिबली असेल. पण रस्ता बदलत नाही. बरोबर. तर त्याचं जर आपण मागमूस व्यवस्थित बघितला, तर आपल्याला असं लक्षात येतं ही मारुतीची स्थानं अजूनही आहेत. त्यातली 3 आहेत. मी आत्ता जे तुम्हाला म्हटलं, की माळीवेस. हं. तर माळीवेशीबद्दल थोडा संभ्रम असा आहे, की त्याच बाजूला म्हणजे पूर्वेच्या बाजूला माळीवेस म्हणजे तटबंदी आणि नागझरी याच्यामध्ये मोकळी जागा होती. आणि तिथे म्हणजे नानासाहेब पेशव्यांच्या काळातलं आहे, की पुण्याची जुनी पांढर तिथं होती. बरं. जुनी पांढर म्हणजे सगळ्यात जुनी वस्ती पुण्याची. हं. त्यात तिथे ती मोकळीच पडली होती. म्हणजे कुसा बाहेर होती. त्याचवर कुसू ती गावात घेऊन त्याचवर कुसू घालून. म्हणजे थोडक्यात ती जागा गावात घेतली. गावात पहिलं हल्ली कुसू होतं ते काढून पुढं घातलं. एक्सटेंड नागझरीच्या केलं. काठाने घातलं आणि ती गावात घेतली. तर त्यावेळी कदाचित ते माळीवेस पुढं मागे थोडीफार झाली असण्याची शक्यता आहे. ते सुद्धा एक 30-40 फुटाचं अंतर असेल हं. किंवा कदाचित तीच असू शकेल. त्याच्याभोवती म्हणजे नानासाहेबांनी नवीन तटबंदी माळीवेशीलाच मिळवली असेल. अच्छा. पण तिथे एक मारुती आहे. त्याचं देऊळ नाही आहे त्या मारुतीचं. एका रस्त्याच्या कडेला एक शेड आहे. त्या शेड तिथं शेजारी एक छोटं दुकान आहे. त्याचा फोटो आपण दाखवू प्रेक्षकांना. हं. तर तिथे एक मारुतीची मूर्ती ठेवलेली आहे. शेंदूर वगैरे लावून त्याची पूजा अर्चा अजूनही होते. तर ती माझा असा अंदाज आहे, माळीवेशीतला तो मारुती आहे. ओके. देऊळ गेलं पुढच्या ह्याच्यात, पण तो मूर्ती मात्र मूर्ती राहिली आहे. आणि त्याची पूजा अर्चा होते अजूनही. म्हणजे पूजेतली आहे ती लोकांच्या. त्यामुळे साधारण माळीवेस कुठं होती याचा पत्ता आपल्याला लागू शकतो. दुसरं 1940 साली इतिहास संशोधक मंडळातली चिंग कर्वे किंवा अशी दोघं-तिघं मंडळी होती. त्यांनी या सगळ्याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला. तर त्याच्यात 4 फेऱ्या काढल्या थोडक्यात त्यांनी पुण्यात आणि त्याचं डिटेल वर्णन दिलं. सर्वे कसं? हां, म्हणजे आम्ही या रस्त्याने गेलो, इथे गेलो, तिथे गेलो. तर त्यात त्यांनी माळीवेशीचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. त्यांना असं तिथं लक्षात आलं, की तुकाई देवीचं एक देऊळ आहे त्याच भागात बरं. आणि ज्याच्याजवळ माळीवेस होती. त्याचा घर नंबर वगैरे आहे. आता ते बदललेत ते हं. पूर्वीचे घर नंबर. पण ते तुकाई देवीचं देऊळ अजूनही आहे. ओके. त्यामुळे असं आपल्याला लक्ष आणि ते त्याच रस्त्यावर आहे. जगाते बरं, बरं. पुलाच्या एक जकाते 50-60 फूट अलीकडे आणि त्याच्याच शेजारी समोरच्या बाजूला मारुती आहे. त्यामुळे तिथं माळीवेस असावी असं आपण ठामपणे म्हणू शकतो. हं. दुसरं मी जे म्हटलं केदार वेस
केदारवेशीचा मारुती आजही सुगंधी आहोत. तिथून आपण कसब्यात जो जातो रस्त्यातच एक मारुतीचं देऊळ आहे. ते पूर्वी कडेला होतं. तेव्हा तो शनिवारवाडा ते सुगंधी चौक हा रस्ताच नव्हता. तो खूप उशिरा म्हणजे माझ्या अंदाने 1930-32 साली झाला आहे. तोपर्यंत तिथं रस्ता नव्हता. मग कसबा गणपतीकडे जाणारा जो बोळ आहे तोही नवीन आहे. हा जुना जो मुजुमदार बोळ जो म्हणतो आपण तोच कसबा गणपतीकडे जाणारा होता. हा रस्ता नंतर त्यांनी केला. त्यावेळी लाल महालाची बरीचशी जागा कट केली आणि ते जिजामाता उद्यान जे होतं तिथं आत्ता लाल महाल बांधलाय. तेवढीच जागा उरली. तो नंतर बघू आपण ते. पण त्याच्यामुळे हा जो मारुती आहे छोटं देऊळ राहिलं आहे. पण ते रस्त्याच्या कडेला होतं. त्या एका बाजूनी रस्ता होता, दुसऱ्याही बाजूनी रस्ता झाला, पण ते ठेवलं. हे आपलं नशीब आहे. नाहीतर ते गेलं असतं, काय सांगता येते. पण त्याच्यामुळे आपल्याला केदार आणि त्याचे रेफरन्सही आहेत की रविवार पेठेच्या तोंडाशी बरोबर ते अगदी आणि तिथेच आणि त्याच बरोबर जागेवर येते. त्यामुळे तिथं केदारवेस होती हे आपण म्हणू शकतो, ठामपणे म्हणू शकतो. कुंभारवेस जी होती ते कुंभारवेशीचं धरण कित्येक वर्ष होतं. म्हणजे तिथे ब्रिटिशांनी ते धरण नंतर परत नवीन मोठं बांधलं, उंची वाढवली त्याच जुन्या धरणावरच. त्याचे अजून अवशेष तिथे आहेत मला वाटतं धरणाचे. आहेत, खाली आहेत, पण ते ब्रिटिशांनी बांधलेले धरणाचे आहेत. पण मूळ धरण तिथेच होतं. आता तिथे नदीकाठी कुंभारवेस होती आणि तिथनंच त्या धरणाकडे जायला वाट होती. तिथे एक मारुतीचं देऊळ होतं. ते पूर्वी रस्त्यात मध्ये होतं. नंतर हा जो सगळा रस्तारुंदीचा काही जो प्रकार झाला तेव्हा ते बाजूला गेलं. ते मारुतीचं देऊळही तिथेच आहे अजून. म्हणजे तुम्ही आता जो मोठा रस्ता आहे नदीकाठचा तिथून तुम्ही कसब्यात येता किंवा जो आत्ता जो धाकटा शिरसल्ला दर्गा आहे तिथनं थोडं तुम्ही पुढं गेलात की त्या मोठ्या रस्त्याला डंगडे पोळायला लागतं. तिथे डाव्या हाताला एक मारुतीचा रस्त्यात देऊळ व्यवस्थित आहे. तिथेही मारुतीची अजून पूजा केली जाते. त्यामुळे तो तिसरा मारुती. त्यामुळे तिथे कुंभारवेस होती. शेजारी कुंभाराळी अजूनही आहे. पण त्या भागाला अजूनही कुंभारवेस म्हणतात. कसब्यात नावं ही अजूनही प्रचलित आहेत. केदारवेशीचं नाव विसरले पण कुंभारवेशीचं नाव अजूनही नाव आहे. माळीवेशीचं एक खूप आधी नाव होतं. माळी महाराजांचं तिथे समाधी स्थान आहे. पुढे येते ते माळी बरोबर आहे ते. कारण तो सगळा भाग माळीचा भाग म्हणायचे. तर त्यामुळे माळीवेशीचंही नाव होतं. हळूहळू लोकांच्या विस्मरणात ते जायला लागलं. मावळवेशीचं का नाही तर ते शनिवारवाडा पाडली असं उल्लेखच आहेत. पण माझा असा अंदाज आहे की तो मारुती कुठला असावा. ऑफकोर्स माझा तर्क आहे हा. तर पूर्वी कसबा आणि शनिवार या दोन पेठांच्या बरोबर सीमेवर किंवा जिथे वस्ती संपते तिथे मारुतीचं देऊळ होतं. आपण मागच्या एकदा भागात बघितलं होतं. तर त्या मावळवेशीचा जो मारुती आहे तो आत्ताचा जो शनिवार समोरचा बटाट्या मारुती आहे ना तो असण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. याचं कारण असं की शनिवारवाड्याचं किती बांधायचं परीघ किती असावा हे साधारण ठरलं. वेस पडली पण ते मारुतीचं देऊळ सीमेवर नेऊन ठेवलं असणार कसबा आणि शनिवाराच्या. कारण काही उल्लेख असे आहेत की त्या बटाट्या मारुतीवरनं जर सरळ रेघ काढली शनिवारवाडा क्रॉस करून तर पश्चिमेकडे शनिवार पेठ आणि पूर्वेकडे कसबा पेठ अशी वर्णन आहेत. मग नंतर हा जो भाग होता शनिवारवाड्याचा समजा अर्धा भाग आपण म्हणू तर तो शनिवारात गेला म्हणून तो शनिवार वाडा झाला. पेशव्यांचा वाडा पण तो शनिवार का झाला तर तो शनिवारातला वाडा म्हणून शनिवार नाही तर तो कसबा वाडा झाला असता. पण कसबा पेठ तिथं संपली. त्यामुळे तो मारुती आहे. त्याचं फक्त वैशिष्ट्य असं वाटतं की मी माझ्या काही इंडॉलॉजिस्ट किंवा या मूर्तिशास्त्रातले पारंगत मित्रांनाही विचारलं आहे की तो दास मारुती आहे. असे हात जोडलेला खाली बसलेला गुडघ्यावर बसलेला मारुती आहे. असे साधारण नाही आपल्याला बघायला मिळत. वेगळीच मूर्ती आहे ती मारुतीची. आणि मग ती तशी का आहे याचं उत्तर मी शोधायचा प्रयत्न करतोय. अजून मला ते सापडलं नाही आहे किंवा माझ्या मित्रांनाही सापडलेलं नाही आहे. पण तो बहुतेक चौथा मावळवेशीचा मारुती आहे. तर थोडं विषयांतर झालं पण चांगला माहिती लोकांनाही मिळाली त्याची. आता कुतूहल असं निर्माण झालं मी नक्की जाऊन तो बटाटा मारुती तुम्ही जो म्हटला दास मारुती आहे तो जाऊन बघून येईन नक्की.
आता तो मारुती म्हणजे परत ती मूर्ती नवीन स्थापली गेली का, पूर्वीची मूर्ती समजा पुरात गेली का, हे काही माहीत नाही. हम्म. 500च्या पुरात ते देऊळ गेलं, पण मूळ जे छोटं देऊळ होतं ते आहे. ते सांगू. त्याच्या भोवती मोठा सभामंडप वगैरे बांधलेलं देऊळ होतं पूर्वी, ते 500च्या पुरात गेलं. आता हे आपण कुठपर्यंत आलो? आपण 1625 पर्यंत आलो. हम्म. आता या भांडणात काय झालं, निजामशाहीचं राज्य गिळंकृत करावं ही दोघांना इच्छा होती. मुघलांना तर राज्यविस्तार करायचाच होता, आदिलशाहीलाही करायचा होता आणि पुणं मोक्याचा प्रदेश. शहाजीराजे निजामशाही वाचवायचा प्रयत्न करत होते आणि आदिलशाहीचा सरदार मुरार जगदेवराव मोठा बलाढ्य होता, त्यांनी स्वारी केली निजामशाहीवर मोठ्या प्रमाणात बरं. आणि लुटाळूचे करणं, हे करणं, ते करणं, प्रदेश बळकावणं आणि त्यात तडाख्यात पुणं सापडलं. हो. आणि त्यांनी पुण्याच्या कोट बीट वेशी सगळं आपलं तटबंदी सगळी पाडून टाकली, पुणं बेचेरात केलं, जाळून टाकलं, लुटलं. म्हणजे जी फ्रेज आपण म्हणतो ना की पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला, म्हणजे जिथं आता परत वस्ती होणार नाही अशा इथपर्यंत अवस्थेला अशाच पुणं त्याने आणून ठेवलं. आता काय झालं, तो काही शहाजीराजांच्या विरुद्ध नव्हता, तो निजामशाहीच्या विरुद्ध होता आणि आपलं आदिलशाहीच्या बाजूने लढत होता. पण दुर्दैवाने सापडलं त्या शहाजीराजांचा जहागिरीचा लाडका प्रदेश पुणे. त्याच्या तावडीत सापडलं आणि पुणं बेचिराख झालं. आता गाढवाचा नांगर फिरवणं ही सुद्धा एक वाक्प्रचार आहे. काय प्रत्यक्ष नांगराला गाढव जुंपून ते करत असतील असं नसतं. त्याचे उल्लेख एकाच शकावलीत येतात, बाकी फारसी उल्लेख येत नाहीत. पण थोडक्यात त्याचा अर्थ काय की आता या प्रदेशावर कुठेही घर होणार नाही, वस्ती होणार नाही, काही नाही. 1630ला हा पुण्याचा झालेला पहिला विध्वंस. तो विध्वंस अशा पराकोटीचा होता की पुण्याची वस्ती तर पार उठून गेलीच होती, पुण्याच्या बाजारपेठा सगळ्या संपल्या होत्या, पुण्याचं काही अस्तित्व राहिलं नव्हतं. आणि तो शहाजीराजे ज्यांचा तो लाडका परगणा, त्यांनाही या मुघल आणि आदिलशाहीच्या करार जो तह-मदार झाले त्याच्यात आदिलशाह मुघलांना म्हणलं, हे हा प्रकरण तुमच्याकडे घ्यावं, मला नको. तर मुघल म्हणले नको नको, आम्हाला शहाजी नको, कारण बलाढ्य सरदार हो, ते सांभाळायचं कोणी. जवळजवळ तो बादशाच्या याच्यात पोचलेले होते शहाजीराजे स्टेटसला. मग त्या मुघलांनी सांगितलं आदिलशहाला की यांना तुम्हीच सांभाळा आणि त्यांना लांब टाक, कुठेतरी पाठवून द्या, म्हणजे इथं नकोच. इथं ते थांबले की परत ते आपल्याला त्रास देणारच. म्हणून मग यांनी काय केलं, बंगळूरची जहागीर शहाजीराजांनी दिली आणि त्याला तिकडंच पाठवून दिलं. ट्रान्सफर आपण इथे म्हणतो तसे ट्रान्सफर करून सगळं त्यांचा मान मरामत व्यवस्थित ठेवला आणि बंगळूरची जहागिरी दिली आणि तुम्ही तिकडंच जा म्हणून सांगितलं. मग ते कायमचं तिकडेच गेले. त्यामुळे पुण्याचा पहिला अध्याय संपला यादवकालीन आणि दुसरा अध्याय जो संपला यादवकालीन, याच्यात पुणं उद्ध्वस्त झालं नाही, फक्त राजवट बदलली. पण इथं राजवट गेलीच, निजामशाहीच्या मग या दोघांनी वाटून घेतला प्रदेश. त्यात सुद्धा काय झालं, भीमा नदी जी होती आपली ती त्यांनी बेसलाईन धरली आणि भीमा नदीच्या उत्तरेचा प्रदेश मुघलांकडे आणि दक्षिणेचा प्रदेश आदिलशाहीकडे. त्यामुळे पुणं परत मुघलांच्या ताब्यात गेलं. मग ते सगळे, पण शहाजीराजांनी काय केलं, त्यांनी एक अट घातली आदिलशहाला आणि मुघलांना की माझी जहागीर मला पाहिजे, मी तुमच्याकडे येईन नाही तर तुमच्याकडे येईन, पण ती जहागीर माझी मला पाहिजे. तर ती त्यांनी मान्य केली आणि शहाजीराजांची 5 परगणे 12 मावळं ही जी काय जहागीर होती ती जहागीर परत शहाजी महाराजांकडेच राहिली. ते भले बंगळूरला गेले पण हा प्रदेश त्यांच्याच मुखत्यारीत राहिला. आपल्याला जे पुणं दिसतं बरोबर, त्याची सुरुवात इथं आहे. म्हणजे आम्ही असं म्हणतो ना की इतिहास अभ्यास करताना आम्ही एक तत्व कायम म्हणतो की असं झालं असतं तर आणि असं झालं नसतं तर. ह्याचा विचार इतिहासकारांनी कधीही करायचा नाही, कारण ते स्वतःचं मत होतं पहिली गोष्ट, आणि तसं झालं किंवा नाही हेच इतिहास सांगतो ना आपल्याला. हे असं झालं असतं तर असं झालं असतं याचा काही अर्थच नाही आहे. पण तरी असं त्या विचाराला मुरड घालून काही वेळा असं वाटतं की शहाजीराजे पुण्यात आलेच, म्हणजे यांना बाल शिवाजीराजे आणि जिजाऊ साहेबांना पुण्यात पाठवलंच नसतं.
तर आज पुन्हा तर आज पुन्हा आपण असं बोललो असतो का बसून? इथपासनं झालं. समजा पुण्याच्या शिरवळला गेले असते ते, किंवा सुप्याला गेले असते, कारण सुपही मोठा परगणा होता, गडी वगैरे होती सुप्याला. तर सुपं पुणं झालं असतं आणि पुणं सुपत राहिलं असतं. मग तो विचार आपण करायचा नाही, पण मनाला काही वेळा चटका लावून जाणारी ही गोष्ट आहे, की हे आले म्हणून पुणं म्हणून राहिलं, राहिलं. ते जर आले नसते तर कदाचित पुणं राहिलं नसतं. वा, धन्यवाद सर. तर श्रोते हो, मला हे आज ऐकताना भयंकर इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे हे जे गाव कुसू सरांनी आज सांगितलं आणि त्यातल्या ह्या 4 वेशी, केदार वेस, माळी वेस, कुंभार वेस, मावळ वेस, माझ्या आता परत ते कुतूहल जागृत झालेलं आहे. मी नक्की जाऊन ह्या परत वेशी किंवा सरांनी सांगितलेली जी ठिकाणं आहेत ते आज जाऊन नजरेखालनं घालवणार आहे. आणि मला वाटतं तुम्हीही तेच करणार आहात. तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कमेंट्समध्ये तुमचे अभिप्राय कळवा. लवकरच पुढच्या भागात आपण भेटू. धन्यवाद.